उठ लवकर. म्हणाला उठ लवकर. धैर्य 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 उठ लवकर. उठ ना. धैर्य उठ पटकन. उठ जायचं आपल्याला. उठ धैर्य. धैर्य उठ. धैर्य धैर्य उठा. धैर्य मी तुम्हाला घ्यायला आलीये. उठा धैर्य. सावी मी सांगितलं होतं ना माझ्या घरच्यांवर कसले आरोप करायचे नाही. त्याला काही जास्त झाल्या का? नाही नाही नाही. तू पित नाही. औषधाची गुंगी चढल्या त्याला. उठ. औषधाची गुंगी? हा. अरे मग आता काय करायचं? काय करायचं? उठवायचं. अरे उठणं झालाय की पण तू उठवायचं का उचलायचंय त्याला? उठवायचं आहे. धैर्य उठ. उठ पटकन. बास झालं. चल. अरे जायचंय आपल्याला. सावीला गरज आहे तुझी. चल पटकन. कोर्टात जायचंय. अरे उठ ना पटकन. धैर्य. सावी मला दिलेला शब्द का मोडलास? अरे अरे ह्यो तर तुलाच सावी समजतोय. आता काय करायचं? काय करायचं? काय उठवायचं? अरे मग आजपासून तेच म्हणतोयस. पण कसं उठवायचं? ए बसू सर. हा. धैर्य उठ. उठ. उठ लवकर. अरे सावीनं काय आरोप केलेला नाही तरी बाबा. कुठले काय शब्द बिब्द मोडलेला आहे. तू उठ लवकर. चल. धैर्य. सावीला तुझी लई गरज आहे. धैर्य उठ लगेच. उठ उठ. धैर्य. तुझ्या घरचे का नाही? तुझ्या घरचे सावीपासून तुला लांब ठेवायला बघायला लागले. तू उठ आणि चल लवकर तिथं. आता चल रे बाबा. धैर्य उठ. धैर्य उठ. उठ उठ उठ. धैर्य धैर्य उठ. सत्य होय होय. सत्या. पराग हा पराग. अरे मी तुला न्यायला आलोय. सावी तिथं कोर्टात वाट बघते तुझी. चल लवकर. चल 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 रे. उठ उठ ना पटकन. धैर्य उठ. कारवाई सुरू करा. तर सावी मॅडम काय म्हणतीये? तब्येत पाणी बरं आहे ना? सावी मॅडम हे कोर्ट आहे. हे असं कोर्टात चालत नाही. असं असं करून सांगितलेलं. कोर्टाला तोंडाने सांगायला लागतं. हा प्लीज परत सांगा. काय म्हणते? तब्येत पाणी बरी आहे ना? हो. वा उत्तम. उत्तम अभिनय करता हा तुम्ही. म्हणजे आपला डाव उलटलाय हे लक्षात आल्या आल्या. काय सुंदर अभिनयाला सुरुवात केली हो तुम्ही. अरे काय सुंदर नाटक वठवलंय. वा. म्हणजे एखाद्या सराईत व्यावसायिक अभिनेत्रीप्रमाणे काय सुंदर अभिनय केलात तुम्ही. काय छान नाटक केलं. वा 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 वा. हे असंच नाटक तुम्हाला खऱ्या आयुष्यात सुद्धा नेहमी करायची सवय लागली असेल ना? ऑब्जेक्शन मिलॉर्ड. काहीही आधार नसताना माझ्या अशिलावर बिनबुडाचे आरोप करतायत मिस्टर डोईफोडे.
नाही ऍडव्होकेट विधाते. अहो मी ऍडव्होकेट डोईफोडे आहे. बिनबुडाचे आरोप कसे करेन? पुरावे आहेत माझ्याकडे. हा माय लॉर्ड, मी हे बिनबुडाचे आरोप करत नाहीये. माझ्याकडे तसे पुरावे आहेत म्हणून मी अशी विधानं करतोय. मला माझे पुरावे कोर्टासमोर सादर करण्याची परमिशन देण्यात यावी प्लीज. येस, गो अहेड. थँक्यू मला. तर माय लॉर्ड, सावी मुजुमदार यांना धैर्य मुजुमदार यांनी घराबाहेर काढल्यानंतर ही अशी नाटकं करून त्यांनी घरात परत जागा मिळवली. राम राम मंडळी, मी तुमची लाडकी सावी. तर स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे होऊ दे चर्चा. मंडळी, मला या वेशात बघून तुम्हाला असा शॉक लागला असेल ना? अहो, असा शॉक माझ्या नवऱ्याला आणि माझ्या सासरकडच्यांना पण लागलाय. आणि तुम्हाला माहितीये, आमचे हे ना जरा जास्तच वेळ रुसून बसतात. त्यामुळं त्यांच्या कडू झालेल्या चेहऱ्यावर अशी गोड गोड स्माइल आणण्यासाठी मी त्यांच्या आवडीचा असा स्पेशल शिरा बनवलाय. हे बघा. मिस्टर डोईफोडे, आपण भरकटत आहात असं वाटतंय मला. ह्या फुटेजचा आणि केसचा काय संबंध आहे? आहे माय लॉर्ड, ऑफकोर्स आहे. माय लॉर्ड, आत्ताच आपण बघितलं की धैर्य मुजुमदार यांनी सावी मुजुमदार यांना घराच्या बाहेर काढल्यानंतर त्यांनी कशी नाटकं करून घरात जागा मिळवली. हा, त्यांनी घरात तर जागा मिळवलीच, पण धैर्य मुजुमदार यांच्या मनात आणि अर्थातच त्यांच्या मिठीत काही त्यांना जागा मिळवता आली नाही. अशात मग आता धैर्य मुजुमदार यांच्याकडून मानसिक आणि शारीरिक गरजा पूर्ण होत नाहीत असं दिसल्यानंतर सावी मुजुमदार यांनी आपला मोर्चा घराच्या बाहेर वळवला. आणि बाहेरच्या व्यक्तींवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. या त्यांच्या अतिशय क्रूर आणि नीच निशाण्याचा पहिला बळी ठरला तो म्हणजे माझा अशील अंगद निमकर. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. दिस इज टू मच. केस सुरू झाल्यापासून माझ्या अशिलांच्या चारित्र्यावर फक्त आणि फक्त शिंतोडे उडवण्याचं काम ॲडव्होकेट डोईफोडे करताय. त्यांच्या वैयक्तिक आणि वैवाहिक जीवनावर फक्त चर्चा केली जाते. त्या एक महिला आहेत. या गोष्टीचं भान न ठेवता त्यांच्या काही खाजगी गोष्टींचा इथं बाजार मांडला जातो आहे. आणि हे कुठेतरी थांबावं, याला ब्रेक मिळावा म्हणून त्यांचं वैवाहिक आणि वैयक्तिक जीवन जवळून अनुभवणाऱ्या एका माणसाला, एका व्यक्तीला मी इथं साक्षीदार म्हणून उभा करू इच्छितो.
ऑब्जेक्शन माय लॉर्ड. पर व्हॉट? हे जे साक्ष वगैरे म्हणतायत, जरा शांत व्हा डोईफोडे. मिस्टर विधाते, परमिशन ग्रँटेड. थँक्यू मिलॉर्ड. बोलवा तुमच्या साक्षीदाराला. सॉरी मिलॉर्ड, माझ्या साक्षीदाराला अजून येण्यासाठी थोडा अवधी हवा आहे. त्यामुळे मला थोडी मुदत मिळावी अशी मी आपल्याला विनंती करतो. माय लॉर्ड, माझं हेच ऑब्जेक्शन आहे. यांचा जो साक्षीदार आहे तो साक्ष द्यायला इथे आत्ता कोर्टात हजर नाही. आणि मिस्टर विधाते हे अनुभवी वकील आहेत. त्यांना लक्षात यायला पाहिजे हे कोर्ट आहे. वाटेल तेव्हा यायला जायला हा काय आठवड्याचा बाजार नाहीये. सॉरी मिलॉर्ड, आमच्यामुळे कोर्टाच्या कामकाजाला थोडी दिरंगाई होते, त्याबद्दल क्षमा असावी. पण ही केस अतिशय नाजूक आहे. त्यात एका महिलेच्या चारित्र्याचा प्रश्न टांगणीला आहे. त्यामुळे आम्हाला थोडी मुदत मिळावी, कारण आमचा साक्षीदार इथं येऊन साक्ष देणं या केससाठी खूप महत्वाचं आहे. बहिणी, अहो लवकर करा. त्या इकडे. अरे देवा, ही हिरा तर वर चालली. ही वर गेली तर सगळा घोळ होऊन जाईल. मी हिला अडवायला पाहिजे. कसं अडवायचं, काय करायचं? हिरा, हिरा थांब थांब अगं थांब. ते थांब अगं, त्यात ना साखर घालायची राहिले बघ. मी वहिनी, अहो धैर्यांना असे बिन साखरेचा ज्यूस लागतो. विसरल्या का तुम्ही? मला माहिती आहे ना, माहिती आहे मला धैर्यांना बिन साखरेचा ज्यूस लागतो. पण झालं काय ना, ती संत्री लयच आंबट होती बघ. काय तुम्ही आंबट संत्र्यांचा ज्यूस केलाय, तेही धैर्यांसाठी? वहिनी, अहो धैर्यांना अजून आजारी पाडायचा विचार आहे का तुमचा? नाही ग अगं, त्याचं काय झालं, तेवढीच संत्री होती बघ घरात, त्यामुळं. वहिनी, अहो एक काम धड जमत नाही तुम्हाला. घरात जर आंबट संत्री होती तर मग मार्केट मधून दुसरी संत्री मागवायची ना. जाऊ द्या, सोडा. त्यासाठी आपल्या माणसाची काळजी असायला लागते ना. राहू द्या आता, मी बघते माझं काय ते. हा, हे पहा मिस्टर विधाते, तुम्हालाही माहित आहे की दोन्ही पक्षाचे साक्षीदार कोर्टकाम चालू होण्याआधी कोर्टात उपस्थित राहणं बंधनकारक असतं. सर, आणि मी नियम पाळणारा माणूस आहे. पण ही केस जेवढी नियमाने बांधली गेलेली आहे तितकीच ती मनाच्या तारेवर सुद्धा कसरत करत पुढे जात आहे. त्यामुळे या केसची गुंतागुंत आणि सेन्सिटिव्हपणा लक्षात घेऊन मी तुमचा साक्षीदार या कोर्टामध्ये उभा करण्याकरता अजून 15 मिनिटाचा कालावधी देत आहे.
देवा, आता काय करू? खरं पराग धैर्यांना इथं लवकर घेऊन येऊ दे प्लीज. धैर्य लवकर चल, आपल्याकडे वेळ लय कमी आहे. आपल्याला एकदम अर्जंट मध्ये कोर्टात पोहोचायचं. होय होय, चल 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 उठ. हा, सावीला तिला गरज आहे माझी. ते 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 मेसेजेस ते 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 भास्करनं केले होते, हे तिला कळायलाच पाहिजे. कळायलाच पाहिजे. चला. चल पराग, तू तू एक काम कर, तू इथंच थांब. मी आणि सत्या जातो. मी काय करू इथं थांबून? गणी मी कावा काय? तू इथं पराग म्हणून नाही, धैर्य बनून थांबायचं. मी कोर्टात पोहोचेपर्यंत इराला भनक सुद्धा लागता कामा नये की मी घरातनं बाहेर पडलोय म्हणून. तिला कसलाही संशय येऊ द्यायचा नाही याची काळजी घे. चल चल. कुठला गावा काय म्हणतात? पराग, सत्या, प्लीज प्लीज भाऊजींना लवकर घेऊन जा प्लीज. या पोरीचं होतच आलंय आता.
माय लॉर्ड, मला नाही वाटत यांच्याकडे कोणी असा साक्षीदार असेल जो इथे येऊन साक्ष देईल. मला वाटतं ॲडव्होकेट विधाते आणि त्यांचे अशील यांचा एक डाव आहे की ह्या असा वेळकाढूपणा करून कोर्टाचा जास्तीत जास्त वेळ वाया घालवावा. माझी कोर्टाला विनंती आहे, प्लीज लवकरात लवकर तरी कामकाज सुरू करावं. थँक्यू. मिलॉर्ड, वेळ वाया चाललाय त्याबद्दल मी कोर्टाची आणि उपस्थितांची माफी मागतो. पण 15 मिनिटं वाचवण्याच्या पायात एखाद्याचं आयुष्य फुकट गेलं तर? न्यायसंस्थेचं एक तत्व आहे, खरं म्हणजे मी हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. 100 अपराधी सुटले तरी चालतील, पण